खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. आणि दुसऱ्या विशालच्या बॅट मधून मोठा फटका येत असताना टॉप एज लागली होती आणि विकेट की फुलल्यांचा चेंडू चूक केली आहे. क्रिकेट मध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सर्व ऑफ साइडला ही क्षेत्रक्षण आहे. पण यावेळेस मिड विकेट रीजन क्षेत्र निवडलाय. बॅट्समन स्टेप आउट केलाय थ्रू द कव्हर. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस फटका पाहू शकाल. ऑन द राईज लगवला जातोय. ऑन द अप फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. फोर्स केलाय आणि फोर्स करून मारलेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर सेकंडवर सर्वेश. खुल्या टप्प्याचा चेंडू आहे. काय घडलंय, खूप चांगला झेल आणि फलंदाज बाद होत असतो. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना फ्लम LBW विकेटचं पतन होत असताना इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली आहे टीम वाशी रॉयल संघाला. फलंदाज सागर जो चांगली बॅटिंग करत होता तो मात्र परतला. चेंज ऑफ पेस पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. धावांच्या वेगाला लगाम लावण्याचं षटक आणि त्यामध्ये शेवटच्या बॉलवर केली इस्माईलने चूक आणि हा चेंडू प्रणव पहिला चेंडू सुरेख असा चेंडू हाताळलाय आणि अंदाजे करतोय. अगदी बुद्धिमत्तेचा वापर करतोय. पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू त्याला अगदीच त्याच रीतीने टोलवलंय आणि हा षटकार एक मेजवानी होती आपली शिल्लक. प्रणव टू कपिल आता मात्र कमबॅक करतोय. सुरेख फटका. व्हॉट अ शॉट, इट्स अ ब्युटी. मगाशी जसा उल्लेख केला होता की ही खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजासाठी नंदनवन राहिले कारण की फाईन लेगला असलेली सुरेख फटका मधोमध हा फटका केसून काढलाय आणि खेळपट्टीवर असतो. पुढचा चेंडू आता मात्र बाद होतोय. हा हादरा बसतोय. गोलंदाजाची रिॲक्शन दाखवतोय की कुठल्या खेळाडूला मी बाद केले. या संघातील एक महत्वाचा असा खेळाडू सुरेख फटका लगावलाय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. सुरेख फटका आपली सुरेख फटका चेंडू हवेमध्ये तिथं नो मेन्स लँड मध्ये चेंडू जातोय चौकारा. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू थोडंसं मिस टायमिंग जरूर म्हणेल परंतु चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. जे निर्वाणीचा चेंडू. आता मात्र काय घडलं, कॅचेस विन द मॅचेस असं म्हण. यावेळेस इनसाइड आउट फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये कॅच होती. ड्रॉप. वेगवान चेंडूचं उत्तर वेगाने दिलंय. धनेश गुप्ताच्या बॅट मधून येतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलला शॉर्ट टर्म पुल करत असताना प्रयत्न केलाय पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. चूक होणार नाही आणि फलंदाज धनेश गुप्ताला परतावा करतोय. त्यामुळे स्ट्रायकर रेट देखील वाढवणं गरजेचं होतं. पण अखेरच्या ओव्हर मध्ये स्लॉट मधल्या बॉलवर पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या खुल्या टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये गॅप मध्ये आहे. 200 प्रेक्षकांना भेटून चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. मॅच मध्ये आता टेस्ट येत असताना आता 4-13 कडे जातो. आता गोलंदाजावर दबाव आहे. आखो टप्प्याचा बॉल टायमिंग होऊ शकला नाही. काय घडलंय, नीलच्या विकेटचं पतन. पवनदीप दहिलवाल ते देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न करत असताना काय घड. 2 बॉल 13. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. आमचे परम